साई बालाजी लोणी हनुमंत शेठ गव्हाणे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये। एस राजू डावकर आणि संतोषजी भालेराव आपल्याला पाहायला मिळतील। मनोज जाय भावे पहिला बॉल पहा आपण पाहत आहोत, अगदी मिडॉन मध्ये खेळलेला आहे। क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळेल, एक सिंगल येताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जरी आपण पाहिलं युवराज गुंजाळचं एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे, कारण पहा एकदा राजनदादांनी दिलेली जबाबदारी आणि ती पार पाडायची म्हटल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की प्रथमच या स्पर्धेसाठी फार काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे, त्याचं श्रेय जरूर युवराजला जातं या ठिकाणी। फुलटॉस बॉल आणि इथे पहा युवराज गुंजाळचा धमाका, बिग धमाका, षटकार आणि नो बॉल। आता पहिला नो बॉल आणि नंतर षटकार, परंतु इथे आलेला आहे हा बिग धमाका। आपण पाहत आहोत की चेंडूची मागणी, चेंडू बरोबर चेंडू टाका। प्रथमेश राठोड हा सोलापूरचा खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे मैदानामध्ये आपण पाहत आहोत। आणि ते युवराज खेळाडू संगमनेर तालुक्याचा आयकॉन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे। आलेला धमाका आपण पाहिलेला आहे, युवराज गुंजाळचा षटकाराच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट करत आहे। पंचांकडेच द्या बॉल, तो काय परत बॉल लागला तर ते मागणी करतील, त्याच्यापेक्षा त्यांच्याजवळ असलेला बरा असेल चेंडू। यावेळेस फ्री हिट आहे आणि राहुल शिंदे पहा मैदानात चेंडूवर गेलेला होता, परंतु इथे आपण बघणार आहोत तर डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल। फुलटॉस परत एकदा युवराज गुंजाळचा धमाका, परंतु यावेळेस सूरज गायकवाडचे प्रयत्न अपुरे पडतायत। लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे षटकार युवराज गुंजाळचा मैदानामध्ये। आलेला दमदार षटकार आणि राजनदादा शिंदे पाटील यांचं सुद्धा दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय, कारण अगदी कमी वेळामध्ये संगमनेर तालुक्याच्या परिसरामध्ये आपल्याला एक युवा नेतृत्व उदयास येताना पाहायला मिळालं। कारण या नेतृत्वाने आज संगमनेर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं ना, सर्वांचे चाहते झालेले आहे। कारण 10 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत त्यांचा प्रवास आहे। इथे एक्स्ट्रा कव्हर मधून युवराज गुंजाळचा पुनर्ष एकदा धमाका, यावेळेस मात्र चौकार, 4 धावा। मैदानामध्ये युवराज गुंजाळची बॅटिंग आपण पाहत आहोत। येत आहेत मैदानामध्ये पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचचे षटकार येत आहेत, पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचचे चौकार येत आहेत मैदानात। आता फलंदाजाचं नाव राठोड आहे, परंतु रावडी कामगिरी मात्र युवराज गुंजाळची चाललेली आहे मैदानामध्ये। प्रथमेश राठोड पहा यावेळेस चेंडू हवेत आणि पहा झेल उडला गेला, झेल टिपला गेला आणि इथे पहा युवराजची खेळी मैदानात संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते आहे। समीर झोंधळे पहा काय जल्लोष मैदानामध्ये साजरा करतोय समीर, कारण युवराजने जे आक्रमण केलेलं होतं ना, 16 धावांचं आपण पाहिलं, 2 षटकार 1 चौकार आणि आक्रमण मात्र इथे परतून लावलेलं आहे आता प्रथमेश राठोडने। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राजनदादा शिंदे पाटील यांचे खंदे समर्थक आणि संगमनेर शहराचे भावी नगरसेवक पिंटू शेठ गाडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। साई बालाजी लोणी संघाला पहिला धक्का बसला गेला मैदानामध्ये, युवराज गुंजाळ मैदानाच्या माघारी गेला, परंतु सुरुवात पाया रचून दिलेला आहे युवराज गुंजाळने मैदानामध्ये। आता कळत चढवण्याचं काम साई बालाजी
लोणी संघाच्या बाकीच्या फलंदाजांना करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला सागर वरपेचा संघ मैदानामध्ये आहे. कारण एक संघ मालक म्हणून नेहमी सागरची एक मोठी भूमिका राहते नेहमी संघांमध्ये, कारण त्याचा आवडता आयकॉन बनलेला आहे प्रथमेश राठोड. सोलापूरचं क्रिकेट आज आपण पाहिलेलं आहे की अकलूज गावाला बिलॉंग करणारा माळशिरस तालुक्यामधील कृष्णा पवारसुद्धा आज लिमिटेड राऊंडमध्ये पोहोचलेला आहे. इथे पहा सुरेख चेंडू आहे, मिड विकेटमध्ये चेंडू खेळलेला आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर, दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. राहुल गाडवे आपणाला विनंती असणार आहे, आपण कृपया इकडे संपर्क साधायचा आहे. राहुल गाडवे आपणाला विनंती असणार आहे. वीस धावा पहिल्या षटकानंतर आपणाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला साई बालाजी लोणी संघाच्या मालकाचंच नाव आहे हनुमान शेठ गव्हाणे. आज वार सुद्धा शनिवार आहे. श्रीराम दूतम अंजनी सूत्रम पवन पुत्रम संकट हरण संकट मोचन बजरंग बली की जय. राम कृष्ण राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की. आजकाल संघाच्या मालकाचंच नाव आहे हनुमंता. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत मैदानात दाखल होणारा विजय खिल्लारी आपल्याला पाहायला मिळतोय. तर मनोज नाना जाय भावे विरुद्ध किरण खोळेसर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल सरळ खेळला गेला पहा, हिलना मन आहे आणि चेंडू एक टप्पा पार, चौकार, 4 धावा. बघूया किरण खोळेसर यांच्यावर आक्रमण केलं, 4 धावा वसूल केल्या. यावेळेस अगदी चेंडू फेकला गेला, सीमा रेषा पार, येणार आहे जय श्रीराम, षटकार, 6 धावा. मैत्रीच्या मास्टर आपण पाहतो पहिल्या 2 बॉलमध्येच अगदी उत्तुंग भरारी घेणारा षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संगमनेर तालुक्याच्या मध्ये आपण पाहतो की उत्तुंग भरारी घेणारं नेतृत्व जे राजनदादा शिंदे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळत आहे. पाहूया पुढचा बॉल. यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार, षटकार, जय श्रीराम. धावांचा पाऊस, आता काल पाऊस पडलेला होता परंतु इथे धावांचा पाऊस आता मैदानामध्ये पडत आहे. मनोज नाना जाय भावे यावेळेस यष्टा कव्हर मधून हिलना मन आहे, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. धाव फलकावर 4 धावा आल्या, 40 धावा. कारण स्पर्धा पहा सुपर हिट ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू परत एकदा फेकला गेला, येणार आहे राजनदादा शिंदे पाटील युवा मंचचा दमदार षटकार, जय श्रीराम. आनंदाला उधाण आलं, कष्टाचं हे. धन्यवाद डीजे. तब्बल 46 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. वादाला येते तारा नसतो, असतो फक्त संवाद. मागायची दात परंतु करायचा नाही नाद, एकच वादा राजन दादा. पुढचा बॉल सीमा रेषेचा वेध घेणारा येणार आहे, चौकार, 4 धावा. युवकांची प्रेरणास्थान आमचे आदर्शतम दिलदार व्यक्तिमत्व.
तडपदार युवा नेतृत्व कामगिरी केलेली आहे. जरी एक विकेट युवराज गुंजाळने पाया रचला, आता कळस चढवण्याचं काम मनोज नाना जाय भावे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस वाईट बॉल. हे पहा राहुल गाडवे, आपण कुठे असाल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. राहुल गाडवे, राहुल गाडवे आपणाला विनंती असेल, आपण कुठे असाल ना तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सकडे आपण संपर्क साधायचा आहे. 51 धावसंख्या होती धावपलिकावर. प्रथमेशचा पुढचा बॉल. यावेळेस विजय खिल्लारी, फटका फसला आणि झेल टिपला गेला. तिथे परत एकदा आपण बघणार आहोत झेलसाठी रमेश शिराळे यावेळेस मात्र असणार आहे चेंडूवर. राजा माणूस माननीय श्री पैलवान राजन दादा दोन्ही झेल घेण्यामध्ये मोठा वाटा राहिलेला आहे समीर जोंधळेचा आपण पाहत आहोत. आता न्यू बॅटर मैदानामध्ये येणारा आपण या ठिकाणी पाहणार आहोत विशाल निगोट आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि जरूर दुसरी विकेट प्रथमेशच्या नावावर जाणार आहे. विजय खिल्लारी बाद झालेला आहे. आत्तापर्यंत 1.1 षटकात 21 धावा 2 विकेट आलेल्या आहेत आपण पाहत आहोत मैदानामध्ये. पुढचा बॉल. अगदी दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. यावेळेस हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवलेला आहे आणि इथे मात्र आपण बघणार आहोत एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावफलक पोचला जाणार आहे 52 धावांवर. आमचे मित्र अर्थात साईबालाजी लोणी संघाचे मॅनेजर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. संदीप काका नवगण हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया मैदानामध्ये परत एकदा मनोज नाना. यावेळेस मात्र मनोज नानासाठी सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे पहा. आणि एक अप्रतिम चेंडू आपल्याला मैदानामध्ये जात असताना आपण जो पाहत आहोत डॉट जाणारा बॉल असणार आहे. धावपलिकावर 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. गौरव शिंदेला सुद्धा आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक तगडा फलंदाज आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा जे गौरवकडं पाहिलं जातं. इथे चांगली कामगिरी मात्र प्रथमेशच्या माध्यमातून होताना जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. यावेळेस हा पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमधून सुरेख फटका असणार आहे, परंतु तिथे आपल्याला एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या दरम्यान फक्त 1 धाव येताना आपण बघणार आहोत. 53 धावसंख्या धावपलिकावर होती आहे. या षटकात जरूर पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा वेगात चाललेल्या होत्या. किरण सरांचं षटक एक महागडे षटक ठरलं गेलं होतं पॉवर प्लेमधील. आणि त्यानंतर या षटकात जरूर प्रथमेश राठोड फलंदाजांना थांबवण्याचं काम जो करत आहे आत्तापर्यंत. परंतु यावेळेस विशाल निगोटने मात्र पहा चेंडू फेकला गेला. मिड विकेट रिजन मध्ये येणार आहे पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील यॉमनचा दमदार षटकार 6 धावा. धावपलिकावर
32 धावा 59 धावसंख्या आपण पाहत आहोत. साई बालाजी लोणी संघाने बनवलेले आहेत 2.5 षटकामध्ये. यावेळेस रिव्हर्शिप सक्सेसफुल आणि चेंडू सीमारेषा पार येणार आहे चौकार. 4 धावा. You can आहे 3 षटकानंतर धावफलकावर आपण लक्ष घालणार आहोत. धावफलकावर धावा जोडल्या जाणार आहेत त्या. परंतु दरम्यान या ठिकाणी लव शिंदे आमचे परम मित्र आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. आणि लव शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत असणारे. बऱ्याच दिवसानंतर भेट होती आपली. आता आदवडे सर म्हणत होते अकॅडमी चालवतात शिंदे सर. म्हटलं नेमकं म्हणलं शिंदे सर कोणते. आता बरं तुमच्याकडे लक्ष गेल्यानंतर लक्षात आलं की लव शिंदे उपस्थित झालेले आहेत. 63 धावा 3 षटकात बनल्या गेलेल्या आहेत. राहुल शिंदेला आपण आता गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. मनोज नाना जाय भावे 32 धावांवर. हा चेंडू मात्र डॉट असणार आहे. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. परंतु पहा एक दमदार बॅटिंग मी सांगितलं ना, युवराज गुंजाळने मजबूत पाया बनवला आणि तिथे कळत चढवण्याचं काम फलंदाजांनी केलं. परंतु आता इथून पुढे गोलंदाजांना सुद्धा आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. राहुलचा पुढचा चेंडू पहा. राहुल इथे आपण किरण खोळे सर यांना पाहतोय. सरळ फेकी झाली स्टँडवर. अपील केलं गेलेलं आहे. संग्राम जोंधळेच्या माध्यमातून मोठा अपील आहे, परंतु बाईकच्या स्वरूपात 1 धाव मात्र आलेली आहे. पहा कधी कधी आपण पाहतो ना, रोजगार हमी काम कमी आणि उरल्यात तुम्ही आम्ही, हे अशा प्रकारची कधी कधी परिस्थिती मैदानात होत असते. 64 धावसंख्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. राहुल शिंदेची एक अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी गोलंदाजी मात्र आपण मैदानात पाहतो की पहिल्या 2 चेंडूंसाठी संघर्ष करावा लागत आहे फलंदाजांना. अर्थात बॅटवर बॉल लागलेला नाही आहे. यावेळेस विशाल निगोट समोर असेल. पहा फुलटा चेंडू, खराब चेंडू आणि ते मिड विकेट रिझनमध्ये येणारा पहिलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचचा दमदार षटकार. 6 धावा. जय श्रीराम. आकाशात चमकतो तो चमचमणारा तारा आहे आमचे लाडके सुजय दादा. नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आपण पाहत आहोत थोडीशी बातचीत. सूरज गायकवाड आपल्या सहकार्याबरोबर करत असताना सुहास खुळे एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. तोही आपल्याला पाहायला मिळत आहे. संग्राम जोंधळेला थोडं प्रमोशन देण्यात आलेलं आहे. बाउंड्री लाईनवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि पहा रिव्हर्शिप तिकडेच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस किरण खोळे सर आपल्याला मैदानात चेंडूवर जाताना पाहिलं. पहा राहुल शिंदेने चांगली गोलंदाजी केली. एक खराब चेंडू टाकला, त्यावर षटकार आलेला आहे. परंतु बाकीचे जर चेंडूंचा आपण विचार केला ना, तिथे राहुल शिंदेने मात्र फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडलेला आहे. 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा मात्र राहुलने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस पुढचा बॉल हवेत. सरळ पहा लॉंग ऑफ रिजन खाली क्षेत्र आहे. एक टप्पा पार. चेंडू सीमारेषा पार जाईल आणि तिथे येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचचा एक दमदार चौकार. 4 धावा. ला परतावं लागणार आहे. 21 धावांची खेळी करून विशाल निगोट मैदानाच्या माघारी जाताना आपण पाहणार आहोत.
मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया वीरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन संघाकडनं 5व्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. समीर जोंधळे, पहा जीवन यांनी टिपलेला झेल आपण या ठिकाणी पाहिला. जीवन बावले टिपलेला झेल आपण पाहिला. समीर जोंधळेची गोलंदाजीची सुरुवात, पहिला बॉल पहा अपील आणि इथे विकेट पहिल्या चेंडूवर सुपर हिट ठरताना समीर जोंधळे आपण पाहत आहोत. राजन राजन दादा दादा शिंदे शिंदे पाटील दिली आहे. समीर जोंधळे यांनी पहिल्या चेंडूत धोकादायक वाटणारा साई बालाजी संघाचा आघाडीवीर मनोज नाना जायभावीला मैदानाच्या माघारी पाठवलं. बॅटीचा एज पहा, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला चेंडू मारण्याचा इरादा होता, परंतु बॅटीचा एज घेऊन सुहास खुळेच्या हातामध्ये दाखल होणारा चेंडू विकेट इथे महत्त्वाची. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. आदिल शेखचं होणारं आगमन आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते साई बालाजी लोणी संघामधून. समीरचा पुढचा बॉल मैदानात आदिल शेखसाठी असेल. यावेळेस आदिल शेखचा धमाका पहा, मिड विकेट सीमारेषा पार दमदार षटकार येत आहे मैदानामध्ये. 6 धावा. आमचे लाडके सुजय दादा नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे. बघा मैदानामध्ये आदिल शेख आल्या आल्या षटकाराने आपले इरादे स्पष्ट करत आहे. समीर जोंधळे जास्त वेळ मात्र आनंद घेऊन दिलेला नाही आहे. 6 धावा मिळत आहेत. प्रथमेश राठोडला आपण पाहत आहोत मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. आता तसे सरपंच योगेश पवार आमचे चांगले मित्र आहेत, चांगले खेळाडू आहेत. आता राजे उमाजी नाईक संघामधून खेळत आहेत. आज रामा जेडगुले मोठ्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला संघ मालक. तर रामाचा जल्लोष म्हणजे जय श्रीराम. यावेळेस मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉलचा इशारा असणार आहे. अवंतर धाव येणार आहे धावपलकावर आणि धावपलक एका धावेने पुढे सरसावताना आपण बघणार आहोत. 81 धावांवर हा धावपलक आपल्याला पाहायला मिळतो. आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं 4 समालोचक जे पाहायला मिळत आहेत. शाहरुख पठाण तर आहेच, त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून प्रशांतजी आदवडे सर आणि आज चंद्रकांत शेटे सर सुद्धा उपस्थित झालेत. यावेळेस पहा अगदी ओव्हरपेच चेंडू होता, तो खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी आपण बघणार आहोत मैदानात गौरव शिंदे मिडॉनमध्ये चेंडूवर येणार आहे. एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 82 धावांवर पोहोचताना साई बालाजी लोणी संघाची आपणाला जी पाहायला मिळते. आता एका बाजूला एका संघ मालकाचं नाव आहे हनुमान शेठ गावाने. आज वार आहे शनिवार. दुसऱ्या बाजूला आमचे बजरंगबलीचे भक्त आहे सागर वरपे, त्यांचा संघ मैदानामध्ये आहे. आणि पाहूया परंतु लढत कशी होती, कोणाचा लक लागेल. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू टाकला गेला होता, परंतु डीप लॉंगांमध्ये आपण पाहतो परत एकदा गौरव शिंदे चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून मानव काटे आपलं खातं या ठिकाणी खोलील. एकूण साई बालाजी लोणी संघाची धावसंख्या 4.4 षटकामध्ये 83 धावांवर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. बघा इथे मनोज नाना आणि त्यानंतरला यावेळेस आदिल शेखचा पुढचा फटका आपण बघणार आहोत जरूर मैदानामध्ये. आपल्याला तिथे एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळणार आहे इथे. परंतु समीर जोंधळेने जरूर एक अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये आणलेली आहे. अर्थात आदिल शेखने एक षटकार मारला होता, तो जर षटकार सोडला तर मात्र इथे निश्चितपणानं वीरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन संघाकडनं गोलंदाजी करणारा समीर जोंधळे आपण जो मैदानामध्ये पाहतो 10 धावा खर्च केल्यात, 5 चेंडूत 1 विकेट मात्र घेण्यामध्ये यश आलेला आहे. यावेळेस मानव काटेसाठी हा बॉल पहा, संग्राम जोंधळेचं क्षेत्ररक्षण असणार आहे अप्रतिम तिथे.
आपण पाहत आहोत. पहा एक चेंडू, आता रिव्ह्यूची मागणी फलंदाजी टीमकडनं या ठिकाणी होती आहे. पंच पाहूया, राजू डावकर सर यांनी रिव्ह्यूची मागणी कबूल केलेली आहे आणि फलंदाजी करणारा टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे. पाहूया तिसरे पंच सतीश भालेराव सर आहेत, ते काय निर्णय या ठिकाणी देणार आहे. परंतु आत्तापर्यंत 84 धावा ह्या बनलेल्या आहेत. हा डिसिजन काय महत्त्वाचा असणार आहे तो मात्र आपण पाहूया. परंतु शेवटचा बॉल समीर जोंधळेचा या ठिकाणी होता. आता परत एकदा समीरला चेंडू टाकावं लागणार किंवा नाही आहे हे मात्र या डिसिजन या निर्णयावर अवलंबून असणार आहे. आपण पाहत आहोत पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंचच्या माध्यमातून आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा क्रिकेटचा महातरार आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्याचं लाडकं नेतृत्व, युवा नेतृत्व अर्थात सन्माननीय राजेंद्रदादा शिंदे पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा आपणाला जी पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून याच्या अगोदर एक पर्व आपण पाहिलं होतं, डिसिजन येते फेअर डिलेव्हरी असणार आहे, डॉट बॉल असणार आहे मैदानामध्ये. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 5 षटकानंतर साईबालाजी लोणी संघाने बनवल्या 84 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे राहुल शिंदे. आपण पाहणार आहोत संगमनेर तालुक्यातील हा जो गोलंदाज आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर आदिल शेखला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पाहूया इथे आता हे शेवटचं षटक फार निर्णायक असणार आहे, कारण आदिल शेख सारखा एक धोकादायक फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहिला बॉल राहुल शिंदेचा ऑफ स्टंपच्या बाहेर असणार आहे. वाईड बॉलचा इशारा पंच संतोष भालेराव. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेलेला आहे राहुलच्या माध्यमातून. निर्धाव जाणारा चेंडू असणार आहे. इथे मात्र धाव येणार नाही आहे आणि धावांसाठी परत एकदा एक संघर्ष करावा लागणार आहे. परंतु 84 धावा 85 धावा धावपलिकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आपण बघणार आहोत की इथे उर्वरित चेंडूंमध्ये कशा प्रकारची उत्तुंग कामगिरी होणार आहे. जसे आपण पाहतो ना की राजेंद्रदादा शिंदे पाटील यांची समाजकार्याची जी भरारी आहे ही दिवसांदिवस ही वाढत चाललेली आहे आणि अनेक जण दररोज समस्या घेऊन येतात. त्या समस्यांचं निवारण दादांच्या माध्यमातून जे होत असतं. धाव घेण्याचा प्रयत्न पहा, समीर जोंधळे तिथे चेंडूवर आहे. तर नेमकं समीरच्या लक्षात आलं नाही मारावं की नाही मारावं. चेंडू फेकला तर नाही स्टंपवर लागला, तर मात्र बॅकअपसाठी सूरज गायकवाड दूरवर आहे. लेग बाईटच्या स्वरूपात येणारी अतिरिक्त धाव ही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. येणारी धावसंख्या आपण बघणार आहोत साई बालाजी लोणी संघाची 86 धावसंख्या 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळपासूनच या ठिकाणी शिर्डी नगर पंचायतचे नगरसेवक ताराचंदजी खोते पाटील ज्यांचा संघ टॉपर झालेला आहे या स्पर्धेमध्ये, साई निर्माण ग्रुप शिर्डी, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान एक चांगला फटका आलेला आहे मैदानात, परंतु सूरज गायकवाडचं एक सुरेख क्षेत्ररक्षण असणार आहे. फक्त एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे समीर जोंधळीची चपळे आपण पाहत आहोत. झडप मारली यष्ट्यानूर आणि फलंदाज पाठवला मैदानाच्या माघारी. धावची स्वरूपात मानव काटे. सत्याऐंशी धावसंख्या धावपलिकावर जोडले गेलेले आहे. फलंदाज क्रमांक 5 मानव गाटे मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत सुजित नवले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत, दाखल होत आहेत. 87 धावा साई बालाजी लोणी संघाच्या 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आलेल्या आहेत. आदिल शेख स्ट्राईकवर असणार आहे. अजूनही 3 चेंडू या षटकात राहुलचे शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चेंडू डीप मिड विकेटमध्ये अगदी खेळला गेला आणि चेंडू पहा, एक टप्पा पार, सीमा रेषा पार गेलेला आहे. चौकार, 4 धावा. तो चमचमणारा तारा आहे आमचे लाडके सुजय दादा, नगर जिल्ह्याचे नाही तर शेखचा आलेला दमदार चौकार. यावेळेस स्लोअर प्रकारचा चेंडू होता, ओळखला होता, परंतु आपण बघणार आहोत की सूरज गायकवाड तिथे येईल. इथे सुजित नवलेचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी. आदिलला मात्र मोठी
जोरात धावावं लागतंय, परंतु इथे बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे निर्णयासाठी राजू डावकर सरांकडनं. आता फलंदाज आदिल शेख इथे धावचित असतील किंवा नाही आहे, परंतु आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर जरूर या ठिकाणी पाहू शकतायत की फलंदाज ज्या प्रकारे राहुलने चपळाई दाखवली आणि मला तरी वाटतंय की आदिल शेख यांना मात्र मैदान सोडावं लागणार आहे. तरी तिसरे पंच पाहणी करतील जरूर. सतीश भालेरावची स्क्रीनमध्ये डिसिजन पेंडिंग आहे आणि आऊट असणार आहेत आदिल शेख या ठिकाणी. की जे बोलो हनुमान की हनुमंत गव्हाणे आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. यावेळेस पहा हनुमंत गव्हाणे चेंडू निर्धाव गेलेला आहे. तर सुजित नवले बराच पुढे गेलेला होता, परंतु मागं यावं लागणार आहे कारण इथे ओव्हरची समाप्ती होणार आहे. 2 षटकात 17 धावा आणि 1 विकेट घेणारा राहुल शिंदे आपण या ठिकाणी पाहिला. विरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन या संघाकडनं ओव्हरची झालेली समाप्ती. साई बालाजी लोणी संघाने प्रथम बॅटिंग करताना 6 षटकात बनवल्या आपल्या 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 92 धावा बनवल्या आणि 93 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. पाहूया मैदानामध्ये कशा प्रकारची लढत होणार आहे. आपण पाहत आहोत संगमनेर तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय राजनदादा शिंदे पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात पहिलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा 2025च्या चषकाचा महातरार. या ठिकाणी आता माझी वेळ संपलेली आहे आणि सेकंड इनिंगसाठी या ठिकाणी परत एकदा चंद्रकांतजी शेटे सर या ठिकाणी जोडले जाणार आहेत. राजन दादा
1. लेट्स प्ले। मिस्टर निगोट गेंदबाजी कर रहे हैं और प्रथमेश राठौड़ अभी बीड में इन्होंने 2 अर्धशतक जड़ने का कारनामा किया। बहुत ही धुआंधार बल्लेबाजी और टाइटल भी जीता है। अपने खुद के गांव के लिए खेल रहे थे। गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। पहली गेंद पर शानदार सिक्सर, जवाबी हमला हुआ है। गया क्रीज के गहराई में चले गए और स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। निगोट साहब ने बदला लिया है और बल्लेबाज प्रथमेश बैक टू द पेबल, सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा। इस लाइव पर 3 एंगल से वो एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे और निराश है। एक तरफ निराशा, एक तरफ खुशी है। प्रथमेश राठौड़ निराश, लेकिन दूसरी तरफ खुशी का कोई ठिकाना नहीं है। विशाल निगोट और उनके सारे साथी जो है ना यहाँ सेलिब्रेशन कर रहे हैं। इनफॉर्म बैटर बैक टू द पेबल चले गए। सुपरता का एक नियम है अनुशासन, परिश्रम और संयम। इस बार प्रथमेश राठौड़ का संयम का बांध टूटा। 6 रन 1 विकेट के नुकसान पर सूरज गायकवाड़ बीच मैदान पर बैटिंग करने के लाए हैं। बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ टाइम के बाहर एफर्टलेस कवर बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई 4 रनों के लिए और सुशांत गायकवाड़ कर रहे गेंदबाज के साथ खिलवाड़। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4। सूरज गायकवाड़ बल्लेबाज फॉर्म में है। फ्रंट फुट पर, बैक फुट पर, आगे पीछे बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते। दूधारी तलवार है ये बैक फुट पर एक अच्छा स्ट्रोक था। ओ माय गॉड, ओ माय गॉड, गेंद तारामंडल में। मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। दोनों अंबेगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी हैं। एक तालुका में खेलते हैं। मतलब सांप और नेवली के बीच लड़ाई चल रही है। 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। गेंद नदी के कहाँ चली गई। क्या जबरदस्त स्ट्रोक था। सुंदर शरीर का संतुलन और गेंद को बखेल दिया लॉकर के ऊपर से डाउन द ग्राउंड। गेंद तारामंडल में बल्ले के बीचों बीच और छपरा तोड़ छक्का था ये। कहाँ गेंद चली गई है। आत्मविश्वास जबरदस्त। अब मजा आएगा। अंबेगांव तालुका के लिए खेलते हैं दोनों खिलाड़ी। अब बारी माय गॉड अपील आदत हो गई है, आदत हो गई है। लेग बिपुर के लिए अपील कर रहे थे, लेकिन बिल्कुल अगर लेग बिपुर का अपील अगर यहाँ नियम होता ना
तो काम तमाम हो जाता क्या। प्रथमेश राठौड़ का विकेट गिरने के बाद बीच मैदान पर दो बल्लेबाज सुहास कोड़े और सूरज गायकवाड़, टीम के कप्तान सुहास कोड़े। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, एक्शन रिप्ले 7 द्वारा पूरी तरह से फंसाया था। क्रिश्चियन मुकाबला दोनों टीमों के लिए स्कोर 16-1 पहले ओवर के कारण इवेंटफुल ओवर रहा और युवराज कुंजाल आए हैं। बहुत बेहतरीन प्रदर्शन रहा इस टूर्नामेंट में। व्हाइट बॉल का इशारा स्टार्ट तो इस बार अच्छा नहीं है, लेकिन बल्लेबाजी और गेंदबाजी भी बहुत अच्छा प्रदर्शन। स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर युवराज कुंजाल गेंदबाजी कर रहे हैं। रिवर्स भी बहुत अच्छा स्ट्रोक है। सुहास कोले दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, इनका खेल देखे सबका दिल डोले। व्हाट अ शॉट। दोन वाघांची झुंज बघायला सगळ्यांना आवडते। म्हणजे मगाशी आपण एक युद्ध होतं जिथे विशाल निगोट आणि दुसऱ्या बाजूला सूरज गायकवाड एका तालुक्याकरता काय येतात, पण आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, युवराज गुंजाळ आणि दुसऱ्या बाजूला सुहास कोळे एका गावाकरता येतात आणि आता ते एकमेकांविरुद्ध आहेत। क्या बात है, अब मजा आएगा। डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। अंदर गेंद आई, इनसाइड आउट गेंद को खेल दिया, स्टका मार रहा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। ये खिलाड़ी है कासिम खास, याद रखेगा इतिहास, नाम है पर। गेंद में खराबी नहीं थी, गेंद अंदर की तरफ आई, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए, बल्ले के बीचों बीच खेल दिया। इस पर एक्स्ट्रा कवर बेडॉप का खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया है। इसी बीच विशाल निगोट आए थे युवराज के पास। रिवर्सिव है, कारगर है, रचनात्मक कलात्मक, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। सुहास आज बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। कासिम खास है खिलाड़ी। स्कोर 33 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार फंसाया, बहुत अच्छी गेंद थी। राउंड विकेट बात नहीं बन रही थी, ओवर द विकेट आए गेंदबाजी करने के लिए। एक्शन रिप्ले देखिए 7 लाइव पर। गौरव बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। गौरव नेक काम कर रहे हैं हमारे अपडेटर। बहुत अच्छी गेंद थी ये, टप्पा खाते हुए गेंद थोड़ी बाहर की तरफ निकली है। दोबारा रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे। ऑल ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, तो हर गेंद आपको चौके चौके के लिए नहीं आएगी। इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज युवराज द्वारा। फॉलो किया, लेकिन खिलाड़ी है, बहुत खराब फील्डिंग। यहाँ गेंद बहुत अच्छी थी। दोबारा इनसाइड आउट गेंद को ड्राइव किया गया था इस कवर क्षेत्र में। तो रचनात्मक बल्लेबाजी बीच मैदान पर हो रही है। युवराज धीरे धीरे अपने बोरिंग मार्ग पर आ रहे हैं। स्कोर 34 रन 1 विकेट के नुकसान पर। हनुमंत गवानी टीम के ओनर हैं। इस बीच एक बहुत बड़ा घमासान बीच मैदान पर साई बालाजी लोनी और वीरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर और अपने बोरिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। युवराज विशाल निगोट के ऊपर भी हमला, दोनों बल्लेबाज में चर्चा कर रहे हैं। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जो ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा। वक्त बहुत इंपॉर्टेंट है, टाइम इज मनी। और ये गेंद दोबारा आप देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। इट्स अ फेयर डिलीवरी। इम्पैक्ट बहुत इंपॉर्टेंट है। जब आपका जो पैर लैंड हो जाता है
तो युवराज का जो पैर था बिल्कुल सही जगह पर लैंड हुआ था। स्कोर 34 रन, 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्मण रेखा को पार नहीं करना है। 34 दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी। बहुत अच्छी गेंद। पहली 3 गेंदें सुहास की थी और वो कासम खास थे। युवराज ने कहा मैं आज अच्छा करूंगा और बेहतर काम किया। पहले 3 गेंदों में बल्लेबाज ने जलवा दिखाया और उसके बाद में युवराज ने कमाल किया और कमबैक किया है। वापसी का बिल्कुल बजाया। ओवर समाप्त हुए 2 ओवर के बाद 34, 1 विकेट के नुकसान। लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है। तो पहले पावर पे में गेंदबाजों को बल्लेबाजों ने टारगेट किया है, तो इंटरेस्टिंग मैच हो जाएगा। अभी साई बालाजी लोनी और विराट मौर्य देशमुख सस्ती कंस्ट्रक्शन के बीच ये बहुत बड़ा मुकाबला। शानदार खेल बीच मैदान पर। समय आपको ज़्यादा नहीं लेना। इससे पहले राजेब उमाजी नाइक टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। गेंदबाजी में मिशान निकोट, स्ट्राइक के रन पर बल्लेबाज सुहास कोले 17 ओवर के अंदर 5 गेंदों का सामना किया। सूरज गायकवाड़ की बात करें तो 10 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना किया है। इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर अच्छा चौके बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। विशाल निघोट ने विकेट प्राप्त किया। सुहास को जाना पड़ेगा मैदान के बाहर। पहले विकेट का पतन। जिस तरह से टप्पा खाते उछाल मिलाता, ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश विशाल निकोट की। ये गेंद टप्पा खाते उछाल मिलाता, शपलों के स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाह रहे थे। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। बहुत ही शानदार कैच। मानव काटे कमाल के खिलाड़ी है जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और शानदार प्रदर्शन रहा इनका। एक लाजवाब पारी आपने देखे इस टूर्नामेंट में। और ये शॉट जो था जिसमें फ्लैट गेंद ज़्यादा चले गए, एलिवेशन ज़्यादा नहीं था। और मानव काटे एकेडमी चलाते हैं तो क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं। साई कृपा एकेडमी, लेदर बॉल, गेंदबाजी कर रहे विशाल निकोट। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं रमेश शिराली। इस बार बैकफुट पर जाकर गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ। गैप ढूंढा, इनको दिखती है छोटी सी दरार। रन ढूंढते 4। ब्यूटीफुल शॉट। आनंदाला नुकसान पर रमेश शिराली का आघात बहुत ही बेहतरीन है। मिशन निकोट गेंदबाजी करने के लिए तैयार है और टिप्पा खाते दोनों गेंद जो है ना थोड़ी ऑफ स्टंप के बाहर चलेगी और नीचे भी रही है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 38 रन, 2 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले 10 से मैंने पर आप देख रहे हैं। टिप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं मिशन निकोट। पहले ओवर में जरूर हमला हुआ था। रमेश शिराली 4 पर की तरह, सूरज गायकवाड़ 10 और तीसरे ओवर की 3 गेंदें आना बाकी है। विशाल निकोट अपने बॉलिंग में पता 9 गेंदों में 20 रन खर्च के 2 विकेट उन्होंने प्राप्त किए हैं। अब प्लाइट पर खिलाड़ी मौजूद है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी ऑन साइड पर खेल दिया। बॉर्डर पर खिलाड़ी है, कैच नहीं होगा। वाइड लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बिल्कुल तैनात थे। इस बार बढ़िया गेंदबाजी। टप्पा खाती गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन आंखों से दूर गेंद जा रही थी। खिंच के जरूर मारा था। सीधी गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ चली गई। 1 बाउंस। स्कोर 39 पर 2। और वीरामोरिया देशमुख इंटरप्राइजेस एक तगड़ी टीम बीच मैदान पर है। साई बालाजी लोनी भी दावेदार टीम है। स्कोर 39 पर 2। हेलीकॉप्टर उड़ गया और गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर। 6 रन। व्हाट अ शॉट, कड़क शॉट, कड़क शॉट। थैंक यू
दाता पहा झाला काय रे घडलं तू. मैदानावरती. अतिशय दर्जेदार फटका. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहे. खराब चेंडू नव्हता, चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती बघा काय घडलंय. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाल्या आकाशात, लँड झाले प्रेक्षकात. कडकडीत षटकार. 45 for 2. सॉरी चंद्रकांत शेट्टे सर. बिल्कुल वो आपकी एक पहचान बनी हुई है. प्रत्येक कमेंटेटरला परमेश्वराने एक वेगळी देणगी दिलेली आहे. कट करने का प्रयास. इस बार अच्छे गेंद एंगल क्रिएट किया गया था विशाल निकोट द्वारा. मैदान के अंदर तेरी मेरी चल रही. पहले स्टंप के अंदर गेंदबाजी की. यॉर्क करना चाहते, दो विकल्प आपके पास होते हैं. खास करके शाहरुख आप ऑफ स्टंप के बाद वाइड यॉर्कर डाल सकते हैं. आप एक स्टंप के अंदर ऑन द टोस गेंदबाजी कर सकते हैं. अब जगह 3 ओवर 45 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 18 गेंदों में 48 रनों की जरूरत है. आखिरी गेंद एक्शन रिप्ले कट करने का प्रयास. बीट में बल्लेबाज और सिद्धू हमारे साथ जोड़ेंगे. कहानी इंटरेस्टिंग है. गाने के साथ वापस आएंगे. सिद्धू बाजी आइए. डीजे मास्टर हमारे साथ सिद्धू. तू दाता झाला रे तू. बोलला तू करून दावल तू. 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. युवराज कुंजाल गेंदबाजी करने के लिए. स्कोर 45 2 विकेट के नुकसान पर. ओ क्या बात है. कड़क शॉट. 4 रन. लॉन्ग टेनिस स्टाइल ये गेंद को खेल दिया बहुत खूबसूरती के साथ. गेंद खराब नहीं थी लेकिन शॉट कमाल का था. तू दाता झाला रे तू. बोलला तू थँक्यू करून दावल तू. टॉवरच्या खाली आला रे खेळाडू बसलेले आहेत. डीजे मास्टर त्याबद्दल लक्ष द्या. टॉवरच्या खाली जे काही खेळाडू बसलेले आहेत त्यांनी आतमध्ये जा. रामा जेडगुले आपली टीम त्या ठिकाणी आहे आणि काही प्रेक्षक आहेत त्यांना आतमध्ये बसा. आतमध्ये बसा. सत्तर गेंदों में 44 रनों की जरूरत है और ये गेंद देखिए टपकाती आउट ऑफ के बाहर चली गई थी और सुंदर स्ट्रोक बल्लेबाज रमेश शिराले का. बैडमिंटन में जिस तरह से आप खेलते हैं ना उसी तरह से. हवा में ऊपर तारामंडल में गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा. गुंजाल साहब ने बदला लिया. क्या बात है. तू दाता झाला रे तू. बहुत ही सेट पर मनोज है और रनिंग कैच और स्टनिंग कैच. बल्लेबाज बैक टू द पैबन चले गए. नए बल्लेबाज गौरव शिंदे. स्कोर 49 for 4. 15 गेंदों में 44 रनों की जरूरत हो. युवा वही होता है जिसके हाथों में शक्ति, पैरों में गति, हृदय में ऊर्जा और आंखों में सपने होते हैं. वो युवा होता है. आज मानव और इसके साथ मनोज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन. बाउंड्री लाइन पर एक वाइडिश लॉन्गर पर कैच. डीप मिड विकेट पर बहुत ही शानदार कैच. सुधीर सापले बीच मैदान पर 49 विकेट के नुकसान पर. अब जाकर लगातार 2 झटके लगे हैं. रोहन शेलके ने टूर्नामेंट में हैट्रिक पूरी की है. 5 पर पूरा किया है. आज युवराज के पास मौका है, अवसर है. कीर्तिमान के दहलीज पर युवराज गुंजाल. महाराष्ट्र प्रीमियर लीग में अपना जलवा दिखाया था गेंदबाज युवराज ने.
टूर्नामेंट को सफल बनाने के लिए भी बहुत मेहनत कर रहे हैं। बाहरी किनारा और फ्लाई स्विप का सहारा। इस मुकाबले में युवराज ने 3 शिकार किए हैं, तो बल्लेबाज का सर हनुमंत गव्हाणे साहेब खुश आहेत आणि त्यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक युवराज गुंजाळसाठी। शेअर मार्केट वधारलेलं आहे, त्यामुळे इथे हॅट्रिक पूर्ण केली, दुसरी हॅट्रिक आहे स्पर्धेत युवराज गुंजाळच्या नावावरती। सिद्धू पाजी, मला माहिती आहे तुझं इंजिन गरम आहे, गाडी 4थ्या गिअरवरती आहे। सिद्धू थोडंसं माझ्याकडे लक्ष दे, अत्यंत खूप चांगली गाडी वाजवत आहे। 14 चेंडू 44 धावांची आवश्यकता। चौक ने एक्शन रिप्ले देखा था, बहुत बढ़िया गेंद, लेग ब्रेक, लेग कटर गेंद जब आप डालते हैं तो टपाखाती बाहर की तरफ निकलती है, और वही हुआ। गेंद को ड्राइव करने की कोशिश की थी, तब जाकर वो बाहरी किनारा लगा और फ्लैंक पर खिलाड़ी मौजूद था, बहुत ही अच्छा कैच लपक लिया। 3 मानव के कैच, एक मनोज का कैच, और उसके बाद में सुजीत ने कैच लपका। इस बार जाएगी बाहर जाएगी, अंदर बाहर जाएगी। युवराज स्पोर्ट का जो होर्डिंग है वहां चली गई है। गेंद बॉडी रन के बाद 6 रन, कड़क शॉट। मैं हूं खलनायक। छक्के के साथ इस ओवर की अगली गेंद। अब हमें गेंद है, विकेट कीपर भाग रहे, भागना पड़ेगा, भागने की जरूरत है। कोशिश तो बिल्कुल रही, लेकिन बहुत सारी हड़बड़ाहट। अगर ये विकेट लेते तो बहुत बड़ी उपलब्धि हो सकती थी, दोबारा एक और विकेट मिल सकता था गेंदबाज युवराज को। 12 गेंदे 38 रनों की जरूरत है, 55 रन 5 विकेट के नुकसान पर 55 for 5। टारगेट बड़ा है। देखिए ये जो पहले ओवर में बहुत अच्छा स्टार्ट दोनों तरफ से हुआ, 20-16 रन, उसके बाद में एक बार ये बहुत बड़ा टॉवर है। तीसरे ओवर की कहानी थी, वो बहुत बड़ा टॉवर था, उसके बाद में एक बार फिर ये विकेट गिर गए, दोनों तरफ रन बने, एक बार फिर वो गुच्छे में विकेट आए। आप देख सकते हैं वो 3 विकेट, यहाँ विकेट गिरने का सिलसिला जारी रहा, और वो टावर बड़े बड़े थे, वो छोटे छोटे हो गए। ये सारी चीजें, ये इमारतें अब दिखा रहे, कंपैरिजन ही है दोनों का अभी तक का जो प्रदर्शन हुआ है बीच मैदान पर। 55 विकेट के नुकसान पर शुक्रिया गौरव और शाहरुख, दोनों बहुत अच्छा काम कर रहे हैं। ये अच्छा बॉन्डिंग है दोनों का। अब जाकर कहानी इंटरेस्टिंग बनते भी, रोचक मुकाबला बीच मैदान पर। टूर्नामेंट के आयोजन करता पहलवान राजेंद्र दादा शिंदे भी बहुत खुश है जिस तरह से टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। 12 गेंदों में 38 चाहिए, 55 रन 5 विकेट के नुकसान पर। किरण खोनेबा 6 पर खेल रहे, सूरज गायकवाड़ 16 पर खेल रहे, बहुत महत्वपूर्ण पारी खेलते हुए अपनी टीम के लिए सूरज गायकवाड़। फ्लैंक पॉइंट, स्ट्रक कबर, एक लॉन्ग पर खिलाड़ी तैनात, कट किया, सुंदर स्ट्रोक, टकाटक, पटापट, कमाल का स्क्वायर कट, गेंद बॉल लेने के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट। मैं हूं खलनायक। सफल हुए, बल्लेबाजी चाबुक, बल्लेबाजी चाबुक, जुबुक, चाबुक, जुबुक, क्या हो रहा है मैदान के अंदर? शानदार बल्लेबाजी। ढूंढ के लेके आओ, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। 65 रन 5 विकेट के नुकसान पर। ओवर 5वां प्रगति पर, शानदार मैच मैदान के अंदर है। क्या बल्लेबाजी हो रही है, गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर बैटर द्वारा। अब मजा आएगा, बशीर क्या जवाब देने वाले हैं। स्कोर 65 5 विकेट के नुकसान पर है। किरण खुले 6 पर खेल रहे और सूरज गायकवाड़ 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 233 छक्के अभी तक इस प्रतियोगिता में,
ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी रॉन्गर पर गेंद को फील्ड जरूर करेंगे, एक रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में मन बना लिया, खतरा हो सकता है। मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर थोड़ा खड़े रहने की जरूरत है। जिस तरह से मुकाबला चल रहा है, अब जाकर 66 रन 5 विकेट के नुकसान पर क्या कहानी चल रही है। रोचक मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है, एंजॉय कर रहे हैं हर मोमेंट। अब जाकर समीकरण आपके स्क्रीन पर 9 गेंदों में 27 चाहिए। चर्चा हो रही है मैदान के अंदर, चर्चा तो होगी, टूर्नामेंट की भी चर्चा हो रही है। सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 की चर्चा हो रही है पूरे टेनिस क्रिकेट में, और दोनों तरफ खिचड़ी पक रही है। विशाल निकोट आए हैं बशीर के पास, खिचड़ी पक रही है, इसमें से क्या निकल के आएगा वो देखने वाली बात है। 66 पर 5 गेंदबाजी कर रहे गेंदबाज बशीर। रिवर्स स्वीप, ओ माय गॉड, अनिल कुंबले स्टाइल फील्डिंग हो गई, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन चौका। सुजीत नवले भाई, गेंद को रोकना चाहिए। देखिए ये क्या हुआ था, रिवर्स स्वीप खेला गया था, टाइमिंग प्रॉपर नहीं था, गेंद के ऊपर निगाहें थी नहीं थी। बशीर साहब को देखिए, बशीर साहब बहुत निराश है, मैंने एक अच्छी गेंद डाली है लेकिन बहुत खराब फील्डिंग। डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा होना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी। 70 रन 5 विकेट के नुकसान पर लक्ष्य बहुत बड़ा है, मजा आएगा इस मुकाबले में। 23 रनों की जरूरत। इस बार काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है, वाइड बॉल, बल्ला भी जोर से घुमा रहे बल्लेबाज किरण कोहली। वो जो 92 92 रन या 93 का जो टारगेट है वो बहुत बड़ा होता है। अगर टारगेट बढ़ा है ना तो गेंदबाज को टारगेट करने का समय आ गया है। जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं, बहादुर वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान छोड़ने का तैयार नहीं है, हार मानने के लिए तैयार नहीं है। 8 गेंदों में 22 रन चाहिए। बशीर आता फटका घेताना झालाय उशीर, त्यामुळे किरण खोळे बाद। बशीर आता आनंदी असेल, या मॅच मध्ये त्याला आनंद मिळणार आहे, कारण किरण एक देखिए बहुत महत्वपूर्ण मुकाबला। चलिए अपनी जगह पर, चलिए अपनी जगह पर, सर्वांनी आपण जागेवरती जा। राहुलभाई टिकरे साहेबांचं आगमन झाले। राजगुरू प्रीमियर लीग देखील आपल्या प्रत्येकांच्या निश्चितच प्रत्येकाच्या नाक्यावरती टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चर्चेचा विषय असेल। सर आपलं स्वागत आहे, वेलकम। या स्पर्धेच्या निमित्तानं राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक देखील दाखल होत आहेत। अब जाकर समीकरण 7 गेंदे 22 चाहिए। व्हाट अ मैच, बिना लक्ष्य की दौड़ गति है, बिना लक्ष्य के अगर साथ चले तो वो प्रगति है। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय है। अगर बेहतर काम करेंगे, विस्तार करेंगे तो अपनी मंजिल की तरफ जाने का मौका। 71 पर 6, 7 गेंदों में 22। ओ ये इनका आना बाकी था, व्हाइट बॉल का इशारा, अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। 7 गेंदों में 21 रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए। कमाल का मैच है, कांटे की टक्कर मैदान के अंदर देखने का मौका मिल रहा है और सराहना करनी चाहिए पहलवान राजेंद्र दादा शिंदे। क्या दावा किया गया, बिल्कुल दावा किया गया, चैलेंज किया गया। तो अब जाना पड़ेगा आपको टीव्ही अंपायर की तरफ। पंचांचं आहे बारीक लक्ष, ते आहे दक्ष, आणि त्यांनी टीव्ही अंपायरकडे टाकला एक कटाक्ष आणि त्यांनी सांगितले बघा आता तुमच्याने काय होते, आता चॅलेंज तर या ठिकाणी केलं गेलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे। अंपायर कॉल व्हाईट बॉल आणि त्यानंतर परत एकदा अंपायर्सने व्हाईट बॉलचा इशारा केला। त्यामुळे समीकरणामध्ये फार जे आकडे होते त्यामध्ये काही बदल होणार। 7 चेंडू 21, 7 गेंदे 21 रनों की जरूरत और गौरव नेक बिल्कुल बहुत बढ़िया काम कर रहे हैं। 72 पर 6 गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग मान पर बशीर, सामना करने के लिए बल्लेबाज राहुल शिंदे। सूरज गायकवाड़ 27 पर किधर है, बहुत ही महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए, अच्छा योगदान। इस ओवर की अगली गेंद राइट अप और 2 विकेट। स्ट्रोक अच्छा लॉन्ग पर, बॉडी लाइन पर क्या खिलाड़ी वो देखना बहुत जरूरी है। गेंद बंद बॉडी लाइन के बाद 4 रन मिला मौका, जड़ दिया शानदार चौका। बाद में मेला लौटा 21 रन, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी,
फिर भी इस गेंद को खेल दिया बॉलर के सर के ऊपर से। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी वैसे दूर था, 1 बाउंस गेंद को वो बॉडी रन के बाहर भेज दिया। वाइडेज लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद था। 6 गेंदें 17 रनों की जरूरत है। आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई दे रहे हैं और बीच मैदान पर संकट के बादल भी मंडराते हुए इस वक्त इंपॉर्टंट मैच है। तो ये देखते हुए मैच कंटिन्यू करना है, मैच कंटिन्यू करना है। जास्त वेळ घेऊ नका। 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता। मंजिल क्या, रास्ता क्या, हौसला है तो फासला क्या। अगर हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है। 6 गेंदें 17 चाहिए। टीम मीटिंग हो रही है, टीम मीटिंग बीच मैदान पर हो रही है। आखिरी ओवर लेके कौन आएगा समझाने के लिए 1 2 3 4 5 6 आधा डजन बंदे हैं वहां मौजूद और अपने गेंदबाज को समझा रहे हैं। आज ज्यांचा वाढदिवस आहे अनिल, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता भरपूर केक कापून ते आलेले आहेत। सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा महासंग्राम शानदार खेळ। राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक देखील आता व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि राजगुरू प्रीमियर लीगची चर्चा असते, त्यांचे कन्सेप्ट, डिसिप्लिन, आयकॉन खेळाडू या सगळ्याची चर्चा होत असते टेनिस क्रिकेटच्या पटलावरती। पुणे जिल्ह्यातील मानाची स्पर्धा, त्याचे ग्राफिक जे असतात आपण बघितलं तर त्याची चर्चा होत असते। अप्रतिम नियोजन, संयोजनासाठी देखील ओळखली जाते स्पर्धा। 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता। 76 पर 6, 5 ओवर का खेल समाप्त हुआ। आखिरी ओवर है, टारगेट बहुत बड़ा। आकाश में काले घने बादल, बीच मैदान पर 6 गेंदों में 17 है तो खतरा है। भाई 17 है तो खतरा है, लेकिन खतरा किसके लिए ये तो आने वाला समय ही बताएगा। क्या मुकाबला चल रहा है। पहली गेंद को कट करने का प्रयास बशीर वाह। देखिए वो सुजीत को बोल रहे हैं भाई इस तरह से आपको फील्डिंग करनी थी। बशीर लंबे कद के खिलाड़ी है, क्या फील्डिंग, गजब की फील्डिंग। पहली गेंद पर लाइन बहुत अच्छी थी, टिप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को कट करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और गिर गए खिलाड़ी बशीर, लेकिन गेंद को रोका गया। 5 गेंदें 17 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद इस बार ऑन साइड पर दे घुमा के खेल दिया। व्हाट अ शॉट, बल्ला घुमा, मैदान झूमा, गेंद बॉडी के बाद 6 रन। सूरज गायकवाड़ जो कर रहे गेंदबाजों के साथ खिलवाड़। इंपॉर्टेंट है मैदान के अंदर दबाव में ऑफ स्टंप के काफी बार गेंद, अब डर है, आंखों से दूर रखने की कोशिश। स्कोर आप फिलहाल अगर देखें तो रन संख्या आगे बढ़ता हुआ स्कोर आपके पास गेंदे 6 से 4, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंदबाज द्वारा फुल टॉस, यह खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे विशाल आउट। गेंद और बल्ले के बीच चिड़िया जंग चढ़ा, क्रिकेट का रंग में भंग, बल्लेबाज आउट। थँक्यू डीजे। मैदानावरती ऊन सावल्यांचा जणू काही खेळ सुरू आहे। कधी बॅट्समन कधी बॉलर। आता इथे बॉलरने फुल टॉस टाकला, तिथे सूरज गायकवाड 33 धावा करून बाद झाला। विशाल निगोडची रिॲक्शन पहा। 33 धावांची एक मोठी खेळी संपुष्टात। व्हाट अ मैच। अब जाकर आपके पास 3 गेंदें 10 रनों की जरूरत है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। 3 एंगल से आपको दिखाया जाएगा ये शॉट जो खेला गया था। क्या रिएक्शन देखे, सेलिब्रेशन मोमेंट है गेंदबाज विजय के लिए। विजय खिल्लारी बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी, मैदानात जबरदस्त कामगिरी करतोय विजय खिल्लारी। काय चित्रपट आहे हा, सुपरहिट आहे। सुजयदादा विखे पाटील चषक 2025 पर्व दुसरं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन जीवन आए हैं और अब जाकर 3 गेंदों में 10 चाहिए। बल्लेबाज जीवन के ऊपर दारोमदार रहेगा जीवन बाहुले और राहुल शिंदे बीच मैदान पर गेंदबाजी करने के लिए विजय खिल्लारी। बीच बीच में वो वाइड बॉल भी आ रहे हैं, बहुत कुछ हो रहा है और कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। क्या मैच चल रहा है। 3 गेंदें 9 चाहिए। 84 for 7 गेंदबाजी कर रहे गेंदबाज विजय। इस बार बढ़िया लाइन, विशाल निगोड आउट।
बैट्समैन आउट। जीवन बहुल्य आए, जीवन बहुल्य चले गए हैं। बहुत बड़ी सफलता, मैग्निफिसेंट बॉलिंग विजय खिल्लारी लेवारी। एक्शन रिप्ले देखिए, जिस तरह से काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन के ऊपर से तारा बंडर गेंद और गेंद के नीचे विशाल निगोट, फोटोजेनिक कैच था ये। और राजू ठाकुर आपके स्क्रीन पर है। 2 गेंदों का खिलाना बाकी, 9 रनों की जरूरत है। एक बड़ा स्ट्रोक खेलना है बल्लेबाज को, और बल्लेबाज आए क्रिकेट के महासंग्राम में अपनी पहचान बनाने के लिए आ रहे हैं संग्राम। इससे पहले कमाल कर दिया इन्होंने, लेकिन कबर के ऊपर से एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इन्होंने खेल दिया था और मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था। वो खिलाड़ी है बीच मैदान पर, प्लान बन रहा है मैदान के अंदर, बिल्कुल प्लान बनता हुआ। अब जाकर 2 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है। वक्त कम हो रहा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट का ये दूसरा साल, कमाल धमाल बेमिसाल। गेंद पास करने के बाद अपने बोलिंग पर तैयार है विजय, सामना करने के लिए बाद संग्राम। कवर ड्राइव खूबसूरत है, क्या बात है। वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव है, लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। ब्यूटीफुल बैटिंग, क्लास दिखा रहे अपना बीच मैदान पर। मैग्निफिसेंट स्ट्रोक, इस महासंग्राम में संग्राम ने जान डाली है। कहा कि टाइगर जिंदा है, एक गेंद में 5 चाहिए। आता तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, संगमनेर आपल्याला सामना आवडला असेल तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतात या रोमर्स सामन्यासाठी टाळ्यांचा गजर। हृदयाची धडधड वाढले, कोण जिंकणार चर्चा होते। एक तरफ अगर देखे तो गेंदबाजी कर रहे गेंदबाज विजय, सामने बल्लेबाज संग्राम। एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक शेर बनेगा, एक ढेर बनेगा। और भगवान एक ऐसा डायरेक्टर जो विपरीत स्थिति में कठिन रोल एक बेस्ट एक्टर को देता है, वो बेस्ट एक्टर कौन है? गेंदबाज विजय या एक बार फिर संग्राम। स्ट्राइकर इन पर संग्राम, फ्लैंक स्लिप, एक पॉइंट पर खिलाड़ी कवर, इस्ट कवर। अब जाकर फील्डिंग में तब्दीली, विशाल निगोट और युवराज गुंजाल फील्डिंग में बदलाव करना चाह रहे। जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर। करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए। अगर रोचक मुकाबला चल रहा है तो दोस्तों आपके तालियों का साउंड चाहिए, वो तालियों का साउंड भी आ गया। अब जाकर कमाल का मैच है, कमाल का मैच है। हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान पर, नाखून चबाने वाला मुकाबला। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मापा तैयार। इस बार खेलने की कोई कोशिश नहीं। ये क्या कर रहे हैं? गेंद बॉडी की तरफ ट्रैवल। ओ माय गॉड, ओ माय गॉड, होत्याच नव्हतं झालंय। बघूया काय घडलंय मैदानावरती। इस कहानी में कोई ट्विस्ट है, ट्विस्ट है। और टीवी वहां पर आपकी तरफ बिल्कुल आने वाला है मेरे हिसाब से, देखना चाहेंगे बिल्कुल। तो टिक 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 टिक, अचूक नसतं कोणी राव, अधूनमधून घड्याळ पण चुकतं। आता तेच झाले मैदानावरती। आता थोडाशी आलेला घास, आता प्रत्येकासाठी असेल हा क्षण खास। काय सामना आपण बघतोय, अजूनही मैदानावरती निकाल जाहीर नाहीये। हृदयाची धडधड वाढलेली आहे। चौकार षटकारांची आतषबाजी करून आम्ही करू खोऱ्याने धावा। फलंदाज काय म्हणतात? चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा। अचूक नियंत्रित गोलंदाजी करून आम्ही घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा, गोलंदाज म्हणतात। प्रेक्षक काय म्हणतात? प्रेक्षक काय म्हणतात? वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा ध्यास नवा। काय सामना रंगला मैदानावरती, प्रेक्षकाची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। रोमर्षक सामना मैदानावरती। आणि आता या सामन्यात काय घडलंय, काय बिघडलंय, अर्थात स्वर्गाचे दार कोणासाठी उघडणार। आणि या सामन्यामध्ये आपण बघूया रोमर्षक सामना।
रन नाही आहे. ओके, तर हा सामना पुन्हा एकदा कलाटणी घेतोय. काय मॅच झालाय, प्रेक्षकांनी निश्चितच प्रत्येक क्षण एन्जॉय केलेला आहे. साई बालाजी लोणी आणि विरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन. कारण आता तुम्ही शॉर्ट ऑफर केला नाही म्हणून मला वाटतं बॅट्समन तिथे शॉर्ट ऑफर करणं गरजेचं, तर तुम्हाला ती धाव मिळाली असती. 88ला 8 आणि हिथंच लागली वाट. आता या मॅचमध्ये काय वर्णू मी, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा थाट. वाह, काय सामना होता. सामना या ठिकाणी जिंकलाय साई बालाजी लोणी संघानं. शॉर्ट ऑफरनं केला असं बट टी व्ही एम्पायरचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे धाव मिळणार नाही आहे आणि त्यामुळे सामना इथे आता संपला आहे आणि बॉल काउंट होणार. हॅलो चेक. मी विनंती करेन राहुल शेठ तिगळे त्याचबरोबर अशोक शेठ आरोडे आपण इथे या सामन्याचा जो सामनावर पुरस्कार आहे ते देण्याकरता यायचं आहे. आणि मिशान निगोट या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. मिशान निगोट या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. मिशान निगोट आपण मेहनतीचा पुरस्कार घेण्याकरता यायचं. मिशान निगोट